नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीची विषय परिसर अभ्यासचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय. मित्रांनो, हा सराव पेपर आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. यासारखे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दिलेले आहेत. मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी तुम्ही या सराव पेपरचा सराव करू शकता आणि जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा. प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला नावे लिहा, फक्त 2. पहिला आहे संदेशवहनांची नावे. संदेशवहनांची साधने आहे दूरध्वनी आणि दूरदर्शन. दुसरा आहे अन्न टिकवण्याच्या पद्धती. पहिला आहे वाळवणे आणि दुसरा आहे हवाबंद डब्यात ठेवणे, थंड करणे, उकळणे यासारख्या पद्धतीचं सुद्धा नाव तुम्ही लिहू शकतात. प्रश्न 3 राष्ट्रीय उद्याने. तर पहिला आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि दुसरा राष्ट्रीय उद्यान. बघा, पुढचा प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसात शब्द दिलेले आहेत आपल्याला: सार्वजनिक, सोलापूर, औरंगाबाद आणि शरणवणे. पहिला आहे मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात. तर मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवणे म्हणून ओळखल्या जातात. दुसरा आहे बस, रेल्वे या टिंबटिंब वाहतुकीच्या सुविधा आहेत. उत्तर असणार आहे मित्रांनो, बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत. प्रश्न 3 टिंबटिंब हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर सोलापूर हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 2 पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा. पहिला आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. तर चूक, पदार्थ थंड होत असतात मित्रांनो. दुसरा आहे वाहतुकीच्या सोयीमुळे कामं जलद गतीने होतात. अगदी बरोबर आहे, उत्तर आपलं बरोबर येईल. आणि 3 भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते. अगदी बरोबर आहे मित्रांनो, आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3 आहे मित्रांनो, नदीचे नाव व त्या काठावर वसलेले शहर यातील चुकीची जोडी ओळखा. पर्याय लिहा. गुण असणार आहे 2 पर्याय बघा: नर्मदा, हतनोरा. दुसरा आहे गोदावरी, नाशिक. आणि चौथा आहे प्रवरा, चिरकी, नेवासा. यामध्ये बघा मित्रांनो, गोदावरी नदीच्या काठी नाशिक हे शहर वसलेलं आहे. अगदी बरोबर आहे. तर प्रवरा इथे चिरकी, नेवासा ही गावं आहेत, हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. फक्त नर्मदा आणि भीमा यामध्ये कन्फ्युजन आहे. तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 2 आहे. प्रश्न 3ऱ्यातलं ब आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे अश्मयुगाच्या काळाचे कोणतेही 3 कालखंड पाडले जातात. उत्तरच नाही. अश्मयुगाच्या काळाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे 3 कालखंड पाडले जातात. बघा प्रश्न 2 नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर आहे कुंभाराच्या चाकाचा शोध लागला, अग्नीचा वापर करायला लागले, कुटुंब पद्धती उदयास आली, कृषी उद्योग सुरू झाला, पशुपालन आणि कापड निर्मिती ही नवाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्य आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न मित्रांनो, मॅमोथ सारखा महाकाय प्राणी नष्ट का झाला? तर तीव्र थंडीमुळे व अन्नाच्या अभावामुळे यासारखे प्राणी नष्ट झाले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यासारखे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत असते. हा पेपर तुमच्या सिलेबसवर आधारित आहे मित्रांनो. याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. अभ्यास करत राहा, प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवा. भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करता. माझ्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.